अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येथे हाता पापताप दैन्य माता तेथे काही न उरेची सर्व कामना पुरवण अंतिदावेती सुरभवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांची शीतोष्णाची भीती नसे ज्याची अचिती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर येती ऐसे ज्यांच्या वाटेची ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयांते त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीली बहुत दीन स्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज मना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कंटक शया करून तियेवरी केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटूनी माता ठेवी श्रीचरणी मनी कृपा कटाक्षी करुणी दासाकडे पाहावे श्री स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून स्थविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषिले येती वरदास्ते ठेविती तत्काळ मस्तकी तयांचे बसप्पाची श्रीचरणी मन जडले ते पासूनी राहू लागला निषेधिनी स्वामी सनिध्य आनंदे मग बसप्पाची कांता एकूणी ऐशी वार्ता करीत तसे आकांता मनी घर बुडाले बसप्पा येता ग्रासी दुष्टोत्तरी बोले त्यासी मनी सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनापवादा न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता अर्जनी समर्थ उठूनही चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापते ओरडती परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली प्रति देह भान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याला भूभाग व्यापेला सकळतेचे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमध्य देखील सर्पसमूह चोहीकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून यायशी परी भयभीत झाली अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घई न करी अनुमान काही देव तुझे उदिले ऐसे बोलत समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीता एका सर्पावरी गुंडोळीने सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेचही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एक देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती येतेश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखी करावा संसार दारा पुत्रा पोशीची असा तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांतरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोड हा श्री स्वामी चरणा अर्पण मस्तु श्रीरस्तु शुभम भवतु.